Hello and welcome back 10th standard to your session 3 of chapter number 6 of your science part 2. ज्याचं नाव काय आहे मुलांनो? The name of your chapter is animal classification. Animal classification. काय पाहिलं आपण या ह्याच्यात? मागच्या 2 सेशनमध्ये काय काय पाहिलं मुलांनो? आपण बघितलं की टोटल 5 किंगडम्स आहेत जे तुम्ही ऑलरेडी शिकला आहात. त्याच्यातलं इन डेप्थ ॲनिमल किंगडमच्या बाबतीत आपण या सेशनमध्ये और ह्या चॅप्टरमध्ये घेणार आहोत, राईट. आणि बाकीचे किंगडम्स तर आपण बघितलेच आहेत, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, आणि नाव इट्स टाइम फॉर किंगडम ॲनिमेलिया. बट ॲनिमेलिया जो किंगडम आहे तो खूप वास्ट आहे. किती स्पीसीज आहेत बघितलं मुलांना आपण? इन टोटल देर आर 7 मिलियन स्पीसीज. आणि ह्याच्यातले प्राणी तर वेगळेच. किती स्पीसीज झाले? 7 मिलियन स्पीसीज आत्तापर्यंत रेकॉर्ड केलेले आहेत. अजून पण असू शकतात जे आपण अजून त्यांना हात नाही लावला किंवा आपल्याला माहिती नाही आहे. बट टिल डेट रेकॉर्डेड किती आहेत? 7 मिलियन स्पीसीज. आणि बाकीच्या क्लासिफिकेशन्समध्ये लाईक प्लांटमध्ये तुमचे किती वेगळे वेगळे होते? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, असे 6-7 क्लासिफिकेशन होते, राईट. की काहींना पत्ते होते, काहींकडे लीफ नव्हते, काहींना फ्लावर्स होते, काहींकडे नव्हते. सम बोर द दिस थिंग सीड्स, सम डिड नॉट हॅव सीड्स, सीडलेस होते है ना. काहींचे सीड काय होते? नेकेड होते. काहींचे एनक्लोज्ड इन फ्रूट्स होते. काहींची बॉडी लाईक देर वॉज नो सिमेट्री, त्या बॉडीला डिव्हिजन नव्हतं. काही डिवाईड झाले हळूहळू. त्यांची आपण क्लासिफिकेशन बघितले असे 6-7 गोष्टींमध्ये. बट ॲनिमल्सच्या केसेसमध्ये कसं पाहणार आहोत आता आपण क्लासिफिकेशन? बिकॉज युअर किंगडम ॲनिमेलिया इज व्हेरी ह्यूज, बरोबर. आणि ह्याला क्लासिफिकेशन करायचं तर कशावरून? साईजवरून करायचं की ॲनिमल्स कुठे राहतात त्याहून करायचं, की त्यांचे हॅबिट्स काय आहेत त्याहून करायचं, की हॅबिटॅट्स काय आहेत त्याहून करायचं? त्यात इतके सगळे स्पीसीज. सो अरिस्टोटल आपण काल बघितलं. अरिस्टोटल बोलला बॉडी साईज, हॅबिट आणि हॅबिटॅट या 3 गोष्टींवर आपण क्लासिफाय करू. बट ते क्लासिफिकेशन चाललं का? नाही. बिकॉज किती एक्सेप्शन्स असणार. काहींची वेगळ्या साईजची बॉडी असेल, त्यांचे पण फीचर्स वेगळे असतील, त्यांना कसं तुम्ही ग्रुप करणार आहे? म्हणून फायनली जो ट्रेडिशनल मेथड होता आपला, न्यू मेथड जो होता, त्याच्या अकॉर्डिंग आपण बघितलं की आपण क्लासिफाय करतोय की त्यांच्याकडे नोटोकॉर्ड आहे की नाही. या बेसिसवर आपण त्यांना कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्समध्ये टाकू, बरोबर की नाही. कॉर्डेट्सवाल्यांकडे आहे नोटोकॉर्ड, नॉन कॉर्डेट्सकडे नाही आहे नोटोकॉर्ड. सो अशा केसमध्ये आपण बघितलं नॉन कॉर्डेट्समध्ये 10 फायलम होते आणि तुमच्या कॉर्डेट्समध्ये एकच फायलम होते. बट सब फायलम किती होते? 5-6 होते, 3 होते आणि 6 क्लासेस होते वर्टिब्रेटचे. असे एवढे क्लासिफिकेशन आता आपल्याला बघायचे की दर फायलममध्ये, दर ग्रुपमध्ये काय आहेत, त्या प्राण्यांची काय खासियत आहे, त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे आपल्याला पाहायचं आहे. आणि जे आपलं न्यू मेथड आहे, न्यू सिस्टम, ते फक्त नोटोकॉर्डवर बेस्ड नाही आहे. ते अजून 5 गोष्टी बघणार आहे, ठीक आहे. ते काय करणार आहे? अजून 5 गोष्टी पाहणार आहे की ह्या क्रायटेरियामध्ये फिट होणार असेल तर ह्यांना इकडे टाकू. हा जो ॲनिमल आहे ह्याचा काय क्रायटेरिया आहे? ओके, त्याचा नोटोकॉर्ड आहे. मग फक्त ह्या बेसिसवर कसं काय करणार? असे तर आपल्याला फक्त 2च भेटतील, कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. परत झालं आपल्याला डोक्यात प्रॉब्लेम की बापरे आता कसं क्लासिफाय करायचं, बापरे ह्याचं काय असणार आहे. सो फॉर दॅट रिझन अजून थोडेसे त्यांनी ग्रेड्स वाढवले आहेत की हे पण आपण क्लासिफिकेशनमध्ये कन्सिडर करूया, ठीक आहे. सो न्यू क्लासिफिकेशनमध्ये अजून आपण 5 जे आहेत क्लासिफिकेशनचे ग्रेड्स बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. तुम्ही म्हणताल हे काय ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन है ना? आलं ना डोक्यात? व्हॉट इज दिस नॉनसेन्स? ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय? आता
ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे बघा, ॲनिमल किंगडममध्ये लाईक you cannot see unicellular animals, very मतलब very rarest case. So mostly kingdom animaliaचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे असणार आहेत, मल्टीसेल्युलर असणार आहेत. कसे असणार आहेत, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर दिसला तर दिसेल तो पण एकदम रेअरेस्ट, एकदम रेअरेस्ट, मोस्टली नसतातच असं आपण गृहीत धरूयात. सो मोस्टली मल्टीसेल्युलर आहेत. आता मल्टिपल सेल्स आहेत, तर तुम्ही म्हणताल की ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे मुलांनो, हे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्यांचं ऑर्गनायझेशन कसं झालं आहे, की ते सेल्युलर फॉर्ममध्येच आहेत की ते टिश्यू फॉर्ममध्ये गेलेत. काय बघणार आहोत आपण, की ते सेल्युलर फॉर्ममध्ये असणार आहेत की टिश्यू. काही जण सेल्स कोऑर्डिनेट करून टिश्यू फॉर्म करतात. मोस्ट ऑफ अस वी ऑल्सो हॅव टिश्यू. सो मोस्ट ॲनिमल्समध्ये टिश्यू फॉर्मेशन होती अँड देअरफॉर आपण काय बघतो की त्या टिश्यूनी त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन झालं आहे, त्यांच्या बॉडीमध्ये टिश्यूज आहेत. अँड इन सम केसेस तुमचं सेल्स जे आहेत, एक सेकंड, मल्टीसेल्युलर लेवल आहे, सेल्स आहेत, बट त्या सेल्सनी टिश्यूज फॉर्म नाही केले, असे पण केसेस असतात. सो हे आपण बघणार आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे आता नोटोकॉर्ड आणि कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्समध्ये अजून एक काय ॲड होणार आहे, की तो बॉडी लेवल त्या ॲनिमलचा सेल्युलर लेवल आहे का टिश्यूवाला लेवल आहे, हा पण आपण कॅटेगरायझेशन किंवा क्लासिफिकेशनमध्ये बघणार आहोत. नाव तो पार्ट आपण थोडा अजून बघूयात डेप्थमध्ये, बट वरून आपण ते 5 टॉपिक बघून घेऊयात. ठीक आहे. नेक्स्ट इज बॉडी सिमेट्री. तुम्ही म्हणताल बॉडी सिमेट्री म्हणजे काय, मॅथमॅटिकल कंडिशनमध्ये सिमेट्री म्हणजे काय, की तुम्ही कुठून तरी लाईन काढताय आणि ते डिवाइड होते, राईट, इदर इट इज इक्वल ऑर अनइक्वल. तर आपण हे बघणार आहोत की त्या ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे त्याच्यावर जर आपण एक लाईननी, इमॅजिनरी लाईन, असं नाही की तुम्हाला खापाय सांगते, इमॅजिनरी लाईन आपण जर तिथे इमॅजिनरी लाईन आपण ठेवून पाहिली तर त्याची सिमेट्री कशी होणार आहे, इक्वल, अनइक्वल की अजून काय आहे, हे आपण बॉडी सिमेट्रीच्या ॲस्पेक्टमध्ये बघणार आहोत. अँड देन युअर सी इज जर्म लेयर्स. जर्म लेयर्स म्हणजे काय मुलांनो, कुठलं पण ॲनिमल आहे ना, त्या ॲनिमलकडं जे आहेत ते टिश्यूज, आय से सेल्स जे आहेत ते जर्म लेयर्स फॉर्म करतात. जर्म लेयर्स म्हणजे काय, त्याच्यापासून एकतर ऑर्गॅनिझम्स बनतात, ऑर्गन्स बनतात, स्किन्स बनतात, लेयर असतात ते आपल्या बॉडीचे. काय असतात, लेयर असतात, सेल्सनी बनले असतात आणि लेयर. युअर स्किन इट इज एक्टोडर्म, बाहेरचा लेयर, स्किन इज एक्टोडर्म, असे लेयर्स असतात. इधर तो असतो काय म्हणतात, डिप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लो म्हणजे 2 जर्म लेयर, ट्रिप्लो म्हणजे 3. ते आपण बघूयात. म्हणजे बॉडीचे लेयर्स हे पण आपण क्लासिफिकेशनमध्ये इन्क्लूड करणार आहे. कुठल्या 3 गोष्टी मुलांनो, सगळ्यात पहिलं काय होतं तुमचं, व्हॉट वॉज द फर्स्ट मोस्ट थिंग, इट वॉज युअर ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. काय होतं की ऑर्गनायझेशन कसं आहे, मग बॉडीची सिमेट्री, मग जर्म लेयर्स कसे प्रेझेंट आहेत हे पण आपण क्लासिफिकेशनमध्ये टाकणार आहोत. आणि मग बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी म्हणजे तुम्ही म्हणताल कॅव्हिटी म्हणजे मॅम कीड, नाही, कॅव्हिटी इज हॉलो स्पेस, कॅव्हिटी इज हॉलो स्पेस. तर आपण बघणार आहोत की क्लासिफिकेशनमध्ये जर बॉडी कॅव्हिटी आहे की नाही त्या ऑर्गॅनिझममध्ये, असेल तर ह्या साईडला, नसेल तर त्या साईडला, किंवा त्यांचं क्लासिफिकेशन आपण बॉडी कॅव्हिटीनी करणार आहोत. तुमच्या आहे बॉडीमध्ये कॅव्हिटी, थिंक अबाउट इट. इफ ह्युमन्स हॅव बॉडी कॅव्हिटी मुलांनो, आहे का बॉडीमध्ये एम्प्टी हॉलो स्पेस, व्हॉट डू यू थिंक? येस आहे. आपल्या ऑर्गन्स आणि आपल्या जे बॉडीची आउटलाईन आहे त्यात कॅव्हिटी नाही आहे का? युअर स्टमक इज इन युअर बॉडी कॅव्हिटी. तुमचे लंग्स बॉडी कॅव्हिटीमध्ये आहेत. आपली बॉडी कॉम्पॅक्ट आहे का एकदम? नाही. इथे मसले, मागं मसले, पण आतमध्ये पोकळ स्पेस आहे जिथे ऑर्गन्स राहतात. सो येस, वी हॅव बॉडी कॅव्हिटी. अँड लास्टली युअर बॉडी सिमेट्री, सॉरी
बॉडी सेगमेंटेशन. या फिफ्थ पार्ट इज बॉडी सेगमेंटेशन, की ती बॉडी जी आहे ॲनिमलची ती सेगमेंटेड आहे की एकदम आहे. लाईक या अर्थवॉर्म बघितली आहे तुम्ही, अर्थवॉर्म है ना, गांडूळ तुमचं, त्याच्या बॉडीत बघा सेगमेंट्स आहेत, तुमच्या आळ्यांमध्ये मोस्टली सेगमेंट्स आहेत. ते पण आपण क्लासिफिकेशनच्या क्रायटेरियामध्ये मिक्स केले, की बॉडीचे सेगमेंट्स पण आपण क्लासिफिकेशनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, क्लिअर. हे 5 गोष्टी आपण पाहणार आहोत. काय आहेत त्या 5 गोष्टी मुलांनो? लिहून घ्या माझ्यासोबत, चला. व्हॉट शुड वी से, न्यू क्लासिफिकेशन है ना. हाँ, येस, क्राइटेरिया. Criteria for new system of classification. किती क्रायटेरिया आहेत मुलांनो न्यू सिस्टम मध्ये आपल्या? 5. What is your first? Grades of organization. What is your second? Body symmetry. What is your third mulanno? What was the third? Yeah, germ layers, na? I guess third was germ layers only. असं नाही आहे की आपल्याला ह्याच्यातच लिहायला लागेल. येस, इट इज जर्म लेयर्स, बट स्टील विल ट्राय की तुम्ही बुकमध्ये वाचताना तुम्हाला नको व्हायला कन्फ्युजन की बापरे बुकमध्ये तर पहिलं लिहिलं आहे तुमचा ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन आणि मॅमनी तर नोट्समध्ये दिलं आहे जर्म लेयर्स. मग काय, म्हणून आपण डायरेक्ट बुकची जी यु नो मेथड आहे त्याच्याने जाऊयात. Then body cavity. And what was your last mulanno? Body segmentation. ठीक आहे, हे लिहून घ्या पटकनी किंवा स्क्रीनशॉट काढा की हे काय आहेत आपले क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया आहेत. किती आहेत? टोटल 5 आहेत. टेक अ स्नॅपशॉट, चलो फास्ट, किंवा लिहून घ्या. 2 मिनटं देते मी तुम्हाला. ठीक आहे, झालं तुमचं. चलो आता डेप्थमध्ये बघूया दर गोष्टीचं काय आहे. सो सगळ्यात पहिलं काय आहे? ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. सो ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन ॲज डिस्कस्ड काय आहे मुलांनो, की काही आपले जे ॲनिमल आहेत, किंगडम ॲनिमली आहे, तो कसा असणार आहे? मल्टीसेल्युलर असणार आहे. बट मल्टीसेल्युलर जरी असलं तर काही ऑर्गॅनिझम्समध्ये सेल्स जे आहेत ते कॉम्पॅक्टली टाईट होऊन टिश्यू फॉर्म करतात. बट काही ऑर्गॅनिझम्स सेल्युलर लेवललाच राहतात, ते टिश्यू फॉर्म करत नाही. टिश्यू फॉर्म नाही म्हणजे ऑर्गन फॉर्म करत नाही. दे आर ॲट द सेल्युलर लेवल, की त्यांच्या बॉडीत खूप सेल्स आहेत पण त्या सेल्सपासून टिश्यू बनलेला नाही. अँड वेरॅज देर आर सम ॲनिमल्स ज्यांच्या त्या सेल्सच्या कॉम्पॅक्शननी प्रोसेसिंगनी काय बनलं आहे? टिश्यू बनला आहे. सो बॉडीचा जे आपण बोलतोय ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, तर कुठल्या पदार्थांनी कुठल्या प्रकारे तो ऑर्गनाईज झाला, की सेल्युलर लेवललाच ऑर्गॅनिझम आहे की
तो टिश्यू लेवलला गेलाय, तो ऑर्गन लेवलला गेलाय, हे आपण क्लासिफिकेशनमध्ये ॲड करतो किंवा चेक करतो. त्याचा क्रायटेरिया जो आहे आपला फर्स्ट, की बॉडीचं ऑर्गनायझेशन काय आहे, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे, सेल्युलर लेवल ऑर इट इज टिश्यू लेवल, ऑर्गन लेवल, ऑर्गन सिस्टम लेअर, लेवल, हे सगळं आपण पाहतो त्याच्यात. ठीक आहे. सो body of animal is made up of cells. Yes, in case of multicellular animals many cells are performing different function. हां, मल्टीसेल्युलर, आता एकच सेल असेल तर युनिसेल्युलर ॲनिमल्स जे आहेत तुम्ही बघा ते जास्त फंक्शन परफॉर्म नाही करत, कारण एकाच सेलमध्ये जे पण ऑर्गनेल्स आहेत ते कसे काय इतके फंक्शन परफॉर्म करू शकतील, म्हणून ते बेसिक फंक्शन परफॉर्म करतात. लाईक त्यांचं रेस्पिरेशन झालं, हां, परत कधी कधी एक्सक्रीशन, तर एक्सक्रीशन जे करतात ते सेल फक्त त्यांची डायजेस्टेड वेस्ट जी आहे किंवा नॉन काय म्हणतो आपण जे लागणार नाही आहेत गोष्टी, ते फक्त सेल त्यांच्या एका सेल ऑर्गेनेलमध्ये स्टोअर करून ठेवतं. राईट. त्यांचे असे परत रिप्रोडक्शन झालं, काही तर सेक्शुअल रिप्रोडक्शन करत पण नाही, सेक्शुअल वेजमध्येच ते फ्रॅगमेंट वगैरे होऊन त्यांचं बडिंग झालं. परत दुसरे अजून जे मेथड्स आहेत त्या मेथड्सनी ते सेक्शुअली असेक्शुअली रिप्रोड्यूस करतात, त्यांची नवीन जनरेशन आणतात, आणि रेस्पिरेशन एनर्जीसाठी आहे ना, मूवमेंट एनर्जी जी लागती, असे बेसिक फंक्शन्स परफॉर्म करतात. बट जिथे मल्टीसेल्युलर लेवल आला तिथे फंक्शन्स पण तेवढे वाढत जाणार आहेत मुलांनो. जेवढे जास्त नंबर ऑफ सेल, जेवढी छान ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सपोज मल्टीसेल्युलर फक्त सेल्युलर लेवल आहे तर दीज आर द डेफिनेट फंक्शन्स जे त्यांना परफॉर्म करायचे. आता टिश्यू लेवलला आला तर थोडे फंक्शन्स अजून वाढत जाणार, कॉम्पॅक्ट होत जाणार, मग ऑर्गन लेवलला गेल्यावर प्रोसेसेस वाढत जाणार. असं मल्टीसेल्युलर लेवलला व्हेरियस फंक्शन्स परफॉर्म करायला लागतात. राईट. सो जे आपले ॲनिमल्स आहेत, किंगडम ॲनिमलिया, दॅट इज मल्टीसेल्युलर compared to plants, compared to your kingdom Monera, protista and fungi. Obviously animals कडे functions पण जास्त आहेत. ठीक आहे. In case of multicellular animals, if tissues are not formed, their body organization is called cellular grade organization. Multicellular animals मध्ये जर टिश्यूज फॉर्म झाले नाही तर त्यांना काय बोलायचं, सेल्युलर, थांबा हे आपण सोबत लिहूयात, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय मुलांनो, सेल्स हॅव नॉट फॉर्म्ड टिश्यू, म्हणजे ह्यांचं जे पण ॲक्टिव्हिटी आहे दॅट इज स्टील मल्टीफंक्शनल जरी असलं, मल्टीसेल्युलर जरी असलं तरी त्यांची ॲक्टिव्हिटी कुठल्या लेवलला आहे, सेल्युलर लेवलला. त्यांच्या टिश्यू फॉर्म झालेला नाहीये. अशा ऑर्गनायझेशनला काय बोलायचं, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. बट आणि ह्याचं एक्झाम्पल बघा, फायलम पॉरीफेरा, जे आपण पाहणार आहोत, नॉन कॉर्डेट्स ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड नाहीये, त्याच्यातलाच फर्स्ट जो आहे फायलम, त्याच्यातलाच फर्स्ट फायलम आपण पाहणार, सब फायलम म्हणा, तर तो असणार, फायलम, जस्ट वेट मीच कन्फ्यूज झाले. हां, आपल्या ॲनिमेलियाकडे जे कॉर्डेट्स असतात त्याच्यात एकच फायलम आहे ना. सो तुमचा जो फायलम फर्स्ट आहे दॅट इज पॉरीफेरा. कुठला, तुमच्या नॉन कॉर्डेट्समधला. तो काय शो करतोय, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. लगेच लिहा एक्झाम्पल पुढे, नोटबुक काढूनच बसा आणि फायलम पॉरीफेरा. ठीक आहे. तुम्ही ना, आपण हे चॅप्टर करताना नोटबुक सोबत काढून घ्या.
नोट्स पटपट लिहा सो दॅट यू डू नॉट मिस ऑन टू इट. अँड प्लस एक्झाम्पल्स पण लक्षात ठेवायचे मुलांनो. आय नो खूप असणार आहेत ॲनिमिलियामध्ये, बट एक्झाम्पल्स आर इक्वली इम्पॉर्टंट. एक्झाम्पल्स आर इक्वली इम्पॉर्टंट. आणि पोरिफेरा म्हणजे कोण माहिती? तुमचे स्पॉन्जेस. तुमचे जे स्पॉन्जेस आहेत ते येणार फायलम पॉरिफेरामध्ये. ठीक आहे. सो सेल्युलर लेवलचा जो ग्रेड ऑर्गनायझेशन आहे तो कोणता फायलम शो करणार आहे? फायलम पॉरिफेरा. ठीक आहे. नाउ इन केस ऑफ सम ॲनिमल्स cells come together to form tissue with the help of which the body functions are performed. आता जिथे सेल्स येतात, कॉम्पॅक्ट होतात, एकामेकांसोबत रिॲक्ट होऊन कॉम्पॅक्ट होतात, तिथे काय फॉर्म होतं? टिश्यू फॉर्म होतो. आणि या ऑर्गॅनिझम्समध्ये फंक्शन्स कोण कॅरी आउट करतं? सेल्स करतात का? इनडायरेक्टली येस, बिकॉज टिश्यूज आर फॉर्म्ड फ्रॉम सेल्स. बट विचारलं तर टिश्यू लेवल ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. टिश्यूज फॉर्म झालेत म्हणजे फंक्शन कोण परफॉर्म करणार? तुमचे टिश्यूज परफॉर्म करणार. ठीक आहे. सच ॲनिमल शो सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. त्याला काय म्हणायचं? फक्त टिश्यू नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. आता तुम्ही काय बोलताल की मॅम वाय सेल? बिकॉज टिश्यूज आर मेड फ्रॉम सेल्स ना मुलांनो. सेल्सच ॲग्रिगेट होऊन ते टिश्यू बनवतात, म्हणून वी से सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. नेक्स्ट कुठलं होता? सेल टिश्यू ग्रेड organization. Cells form tissue who perform function. Who perform function. आणि ह्याचं एक्झाम्पल काय आहे मुलांनो? ह्याचं एक्झाम्पल आहे तुमचा फायलम नायडेरिया. फायलम सी सायलेंट असणार नायडेरियाचा. सी सायलेंट. ओके. नायडेरिया. ठीक आहे. सो तुमचा फायलम नायडेरिया जो असणार आहे तो काय शो करणार आहे? तो शो करणार आहे तुमचा सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. क्लिअर? हे दोन. फर्स्ट इज सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. सेल टिश्यू. सेल टिश्यू म्हणजे सेलनीच फॉर्म झालेला टिश्यू आहे म्हणून तो सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, जिथं टिश्यूज फंक्शन करणार आहेत. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशनचं एक्झाम्पल कोण आहे? फायलम पॉरिफेरा. आणि सेल टिश्यू ग्रेड लेवलचं ऑर्गनायझेशनचं कोण आहे? फायलम नायडेरिया. ठीक आहे. आता लास्ट जो आहे, थर्ड जो आहे, फ्लॅट वॉर्म्स शो टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. इन दिस टाइप ऑफ ऑर्गनायझेशन्स टिश्यू आर ऑर्गनाइज्ड to form some organs. However, complete organ system are not formed. ठीक आहे. अजून दोन आहेत आपले, नॉट लास्ट. ओके. मला वाटलं ह्युमन्स ह्याच्यात टाकलंय की नाही. ठीक आहे. फाईन. सो आता आपल्याला सेल्युलर लेवल कळला, आपल्याला सेल टिश्यू कळला. आता हे टिश्यूज काय करतात मुलांनो? ते ॲग्रिगेट होतात आणि ते सोबत येऊन कॉम्पॅक्शनमधून जाऊन ते काय फॉर्म करतात? ते फॉर्म करतात ऑर्गन्स. आणि अशा ग्रेडला म्हणायचं टिश्यू ऑर्गन ग्रेड. टिश्यू ऑर्गन ग्रेड और टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. सो इथे काय होणार? जे टिश्यूज आहेत ते ॲग्रिगेट होणार, दे फॉर्म ऑर्गन अँड देन द ऑर्गन परफॉर्म्स द फंक्शन अँड देअरफॉर इट इज कॉल्ड टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आणि कोण दाखवणार आहे? फ्लॅट वॉर्म्स. Your flatworms are going to show tissue organ grade organization. आता पहिलं ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या, लगेच आपण तिथे पुढचे दोन पण करूयात. आय विल बी बॅक. राईट डाऊन.
ठीक आहे, जायचं पुढे. आता योर दिस थिंग काय होता, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे, योर नेक्स्ट वन इज टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. आता ह्याच्यात काय होणार, tissues will form organs and organs perform function. Example, flatworms. Your फ्लॅट वॉर्म्स. ठीक आहे, झाले 3. आणि नेक्स्ट आता सी, हे जे ऑर्गन्स आहेत, जे टिश्यू ऑर्गन सिस्टीम आहे, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, तिथे ऑर्गन्स फॉर्म झालेत, कंप्लीट ऑर्गन सिस्टीम नाही. ठीक आहे, ऑर्गन्स आहेत बट ऑर्गन सिस्टम नाही फॉर्म झाले. नेक्स्ट, besides the 4 type of body organization mentioned above, remaining all animals show organ system grade organization. आता आपला कुठले कुठले झाले बघा, फर्स्ट सेल्युलर, देन टिश्यू आला, मग टिश्यू ऑर्गन, आणि लास्ट इज युअर ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन. इथे काय होणार आहे, सो ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये जे ऑर्गन्स आहेत त्यांनी प्रॉपरली ऑर्गन सिस्टम फॉर्म केली, नॉट की फक्त हार्ट आहे, फक्त हे, प्रॉपर ऑर्गन सिस्टम जिथे असणार आहे त्याला म्हणायचं ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन. इथे डिफरंट फंक्शनला डिफरंट ऑर्गन सिस्टम्स काय करणार आहेत, ते फंक्शन कॅरी आउट करणार आहेत. सो इन दिस organ system will carry out functions. कुठले functions? Body functions. Example, आपण आपल्याकडे आहे की नाही? Yes, humans are the best examples of organ system. एवढं लक्षात ठेवा. So the last two are tissue organ, जिथे टिश्यूजनी पहिलं ऑर्गन बनतात, ते ऑर्गन्स परफॉर्म करतात फंक्शन, दॅट इज युअर फ्लॅटवॉर्म्स. देन जे ऑर्गन्स आहेत ते प्रॉपर कंप्लीट ऑर्गन सिस्टम फॉर्म करतात, आणि ते ऑर्गन सिस्टम जे आहे ते काय करणार आहे, ते तुमचं अख्खे बॉडीचे फंक्शन्स सेपरेटली दर ऑर्गन सिस्टमकडं एक फंक्शन देऊन ते ऑर्गन सिस्टम वर्क करणार आहे. अँड दॅट्स वाय द बेस्ट एक्झाम्पल ऑफ युअर ऑर्गन सिस्टम वाला ग्रेड ऑर्गनायझेशन इज वी ह्यूमन्स. आपल्याकडे आहेत की नाही वेगळे वेगळे ऑर्गन सिस्टम, युअर रेस्पिरेटरी सिस्टम, देन युअर कार्डियक सिस्टम, देन युअर हिमेटॉलॉजी सिस्टम जिथे ब्लड बनवतं, परत तुमचा एक्सक्रीटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, असे दर बॉडी फंक्शनसाठी वेगळे वेगळे आपल्याकडे ऑर्गन सिस्टम आहेत. ठीक आहे, टेक अ स्नॅपशॉट ऑफ दिस ॲज वेल. चला, ठीक आहे, झाला. सो 4 ग्रेड काय आहेत, फर्स्ट इज सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, जिथे सेल्स बॉडीचे फंक्शन्स परफॉर्म करतात, आणि कोण आहे बेस्ट एक्झाम्पल, फायलम पॉरिफेरा. देन सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, इथे सेल्स काय फॉर्म करणार आहेत, टिश्यू, आणि फंक्शन कोण कॅरी आउट करणार आहे, टिश्यू, आणि ते टिश्यू जे आहेत अख्ख्या बॉडीचे फंक्शन कॅरी आउट करून त्यांचं बेस्ट एक्झाम्पल कोण आहे, नायडेरिया फायलम. देन नेक्स्ट इज युअर
टिश्यू ऑर्गन सिस्टम, जिथे ऑर्गन्स फॉर्म होतात टिश्यूमुळे आणि ते ऑर्गन्स काय करणार आहेत, ते ऑर्गन्स बॉडीचा फंक्शन परफॉर्म करणार आहेत. बेस्ट इज फ्लॅटफॉर्म्स अँड लास्टली ऑर्गन सिस्टम, जिथे प्रॉपर ऑर्गन सिस्टम जे आहेत स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करणार आहे. अँड बेस्ट एक्झाम्पल इज वी ह्युमन्स. ठीक आहे, क्लिअर. सो फर्स्ट क्लासिफिकेशन काय होतं, फर्स्ट क्रायटेरिया काय होता आपला, की बॉडी आय मीन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, की बॉडी कुठल्या लेवलला फंक्शन परफॉर्म करते, हे फर्स्ट बेसिस आहे तुमच्या क्लासिफिकेशनचं. ठीक आहे, क्लिअर. करू इरेज आता मी हे. pretty. Oh shit. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे बेसिस, आपल्या क्रायटेरिया काय आहे नेक्स्ट, बॉडी सिमेट्री. मॅथमॅटिक्समध्ये सिमेट्री म्हणजे काय, की कुठला पण जर ऑब्जेक्ट असेल त्याच्यावर तुम्ही जर एक लाईन ड्रॉ केली तर तो ऑब्जेक्ट काय होणार आहे, दोन हाफ्समध्ये डिवाइड होणार आहे. आता ते हाफ जे आहेत ते इक्वल असू शकतात किंवा अनइक्वल असू शकतात. सो आपण बॉडी सिमेट्रीमध्ये पण तेच बघणार आहोत, की जर कुठल्या ऑर्गनवर आय मीन कुठल्या ऑर्गॅनिझमवर जर आपण एक इमॅजिनरी लाईन तिथे इमॅजिन केली, सो ते त्याचा इक्वल हाफ होणार आहे, अनइक्वल हाफ होणार आहे, कसा तो डिवाइड होणार आहे, ती बॉडी कशी डिवाइड होणार आहे, हे आपण पाहणार आहोत कशात, तुमच्या बॉडी सिमेट्रीमध्ये. ठीक आहे. सो आपला नेक्स्ट ॲस्पेक्ट काय आहे, योर बी ॲस्पेक्ट इज बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री. ठीक आहे. तर आता बघा त्यांनी काय सांगितले, टेक द पिक्चर्स ऑफ ह्युमन बॉडी अँड स्पॉन्जिला. एक सेकंड ना, बिफोर दॅट मला तुम्हाला एक एक्झाम्पल्स दाखवायचे होते इथले. आपण आता केलं की नाही ग्रेड ऑर्गनायझेशन आहे ना, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. सी, हा सायकॉन आहे. सायकॉन तुमचा एक टाईप ऑफ स्पॉन्ज आहे, पॉरिफेरा फायलम मधला. सी, त्याचं सगळं सेल्युलर लेवलला आहे, मल्टी सेल्युलर आहे, प्रॉपर ऑर्गॅनिझम आहे, बट येट त्याचा कुठल्या ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे मुलांनो, सेल्युलर लेवलला. ठीक आहे. देन तुमचं सेल टिश्यू. सी, इथे सगळं हे जे जेलीफिश आहे तुमचा है ना, जेलीफिश नायडेरिया किंगडममध्ये येणार आणि तो अख्खा टिश्यूजनी भरलेला आहे, बट प्रॉपर असं ऑर्गन सिस्टम नाही आहे. ठीक आहे, किंवा ऑर्गन्स नाही आहे, आर्म्स आहेत, मसल रिंग आहे, ह्याचं जे फंक्शनिंग आहे ते कोण करणार आहे, टिश्यू करणार आहे. देन युअर टिश्यू ऑर्गन ग्रेड सिस्टम, तुमचा प्लेनेरिया जो आहे तुमचा फ्लॅट वॉर्म, त्याच्याकडं स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत, आय स्पॉट आहे, माउथ आहे, देन गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी आहे, नर्व कॉर्ड आहे. ठीक आहे. सो हा काय करणार आहे, प्रॉपर ऑर्गन आहेत त्याच्याकडे आणि ते ऑर्गन त्याचे फंक्शन परफॉर्म करणार आहेत. आणि ऑर्गन सिस्टममध्ये आपण ह्युमन्स. ठीक आहे. हे एक्झाम्पल्स फक्त तुम्हाला एकदा मला डिस्कस करायचे होते तुमच्याशी. आता बॉडी सिमेट्रीसाठी त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, टेक द पिक्चर ऑफ ह्युमन बॉडी अँड स्पॉन्जिला. स्पॉन्जिला पॉरिफेरामधला एक स्पॉन्जचा प्रकार आहे. ठीक आहे, तुम्ही गुगल करून पाहू शकता. जसं सायकॉन होता तसा स्पॉन्जिला पण आहे. सो काय करायचं आहे, आपल्याला इमॅजिन करायचं आहे की ह्युमन आहे आणि तो स्पॉन्जिला एक आहे, आणि ट्राय टू मेक अन इमॅजिनरी सेक्शन थ्रू स्पेसिफिक प्लेन ऑफ देअर बॉडी. कुठल्या पण त्यांच्या बॉडीवरती इमॅजिन करा की तुम्ही एक सेक्शन ड्रॉ करताय, एक लाईन ड्रॉ करताय, कशी पण करा मग तुम्ही, ती सरळ, उभी, आडवी, हावेवर यू वॉन्ट इट. ट्राय टू इमॅजिन दॅट लाईन. कसं तुम्ही इमॅजिन करू शकता ते सांगा. ह्युमन आहे, तुम्हाला म्हणलं की ह्याला दोन इक्वल हाफमध्ये डिवाइड करा किंवा त्याला एक सेक्शन करा, त्याचं तुम्ही कसं करणार, सगळ्यात पहिलं आपण मधून त्याला
लाईन इमॅजिन करणार की बाबा असा तो इक्वल हाफमध्ये होऊन जाईल. त्या स्पॉन्जसाठी त्याचा इरेग्युलर शेप आहे, सो तुम्ही कुठून पण त्याला सेक्शन करताल, की कुठून पण त्याला आपण सेक्शन करतो त्याचा काय प्रॉपर शेप नाही आहे, प्रॉपर फॉर्म नाही आहे. सो वेर एव्हर आय पुट द सेक्शन, वेर एव्हर आय पुट द इमॅजिनरी लाईन, तो तिथून 2 हाफ्समध्ये डिवाइड होईल. ठीक आहे. इन इमॅजिनरी सेन्स, if body of an animal is cut through imaginary axis of body, it may or may not produce two equal halves. Depending on this property, there are different types of animal body. जेव्हा आपण एका इमॅजिनरी एका ऑर्गॅनिझमवर इमॅजिनरी लाईन कट करतो, की त्या लाईनने आपण त्याला हाफ्समध्ये किंवा 2 इक्वल हाफ्समध्ये डिवाइड करायला बघतोय, तर एकतर तो इक्वली डिवाइड होईल नाहीतर अनइक्वली डिवाइड होईल. राईट. डिवाइड तर तो होईलच इमॅजिनरी, बट एकतर इक्वली होणार आहे नाहीतर अनइक्वली होणार आहे. आणि त्या बेसिसवरतीच आपण बॉडी सिमेट्रीचं कॅटेगरायझेशन केलं आहे. ठीक आहे. त्या बेसिसवरतीच बॉडी सिमेट्रीचं कॅटेगरायझेशन केलं आहे. फर्स्ट पहा, असिमेट्रिकल बॉडी. In case of such body, there is no any such imaginary axis of body through which we can get equal halves. ह्याच्यात काय सांगितलंय की ती बॉडी जी आहे तिचा शेप खूप इरेग्युलर असणार आहे आणि तुम्ही कुठून पण त्याच्यावरती एक इमॅजिनरी ॲक्सिस जर ड्रॉ केली तरी तो इक्वल हाफ्समध्ये डिवाइड होणार नाही. म्हणूनच त्याला म्हणतायत असिमेट्रिकल, की तुम्ही डिवाइड करताय बट यू कॅन नॉट हॅव अन इक्वल पार्ट ऑफ बोथ. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा एक स्पॉन्ज धरा, काहीही रेग्युलर शेप जर असला, ठीक आहे, जर त्याला तुम्ही असं डिवाइड केलं, 2 इक्वल हाफ भेटले का? नाही. जर असं केलं त्याला डिवाइड, इक्वल हाफ भेटले का? नाही. एक छोटा नाहीतर एक मोठा राहणार आहे. सो देअर फॉर इट इज कॉल्ड असिमेट्रिकल बॉडी. त्यांच्या बॉडीला, अशा बॉडीला काय म्हणायचं? असिमेट्रिकल बॉडी, की जिथे तुम्ही ॲक्सिस कुठेही ड्रॉ केली तरी इक्वल हाफ्स भेटणार आहेत का आपल्याला? नाही. जिथे कुठेच इक्वल हाफ्स भेटत नाही तशा बॉडी टाईपला म्हणायचं असिमेट्रिकल बॉडी. ठीक आहे. देन इट इज एक्झाम्पल बघा कुठले आहे? स्पॉन्जेस. ठीक आहे. एक्झाम्पल इज युअर स्पॉन्जेस. देन रेडियली सिमेट्रिक. In this type of body, if imaginary cut passes through central axis, but any plane of body, it gives 2 equal halves. Example, starfish. In case of this animal, there are 5 different planes passing through central axis of body, which we can get 2 equal halves. आता नसेल कळलं. रेडियल सिमेट्री म्हणजे काय मुलांनो? की एक असा बॉडी टाईप ज्याच्या सेंटरमधून, ठीक आहे, एक असा बॉडी टाईप ज्याच्या जर सेंटरमधून तुम्ही कुठे पण एक ॲक्सिस ड्रॉ केली तर तो आपल्याला काय देणार आहे? इक्वल हाफ्स देणार आहे. सेंटरमधून असायला पाहिजे. फक्त एवढीच अट आहे की तुम्ही म्हणताल की इथून करतो, इथून करतो, इथून करतो, इक्वल हाफ नाही भेटणार. बट सेंटरमधून जर तुम्ही कुठे पण एक ॲक्सिस ड्रॉ करताय तर 2 इक्वल हाफ्सच तुम्हाला भेटणार आहेत. अशा बॉडी टाईपला म्हणायचं रेडियली सिमेट्रिकल बॉडी. एक्झाम्पल काय आहे त्याचं? रेडियली सिमेट्रिकल बॉडीचं स्टारफिश है ना. ठीक आहे. आता हा सेंट्रल आहे पार्ट, एक गेला इथून. माझा स्टारफिश नीट नाही आहे, जस्ट मिनिट. ठीक आहे. माझा फक्त शेप नीट नाही बिकॉज माय ड्रॉइंग इज नॉट ॲट ऑल गुड. हा त्याचा सेंटर झाला. आता अकॉर्डिंग टू रेडियल सिमेट्री काय बोललं गेलं आहे की सेंटरपासून तुम्ही कुठेही ॲक्सिस ड्रॉ केली अख्खी तर आपल्याला 2 इक्वल हाफ्समध्येच भेटणार आहे. असं नसलं पाहिजे की मधूनच कुठूनही ड्रॉ करा, फक्त त्या सेंटरमधून पास व्हायला पाहिजे किंवा सेंटरमधून ड्रॉ झाली पाहिजे. सी, लेट्स नाव टेस्ट. हे 2 इक्वल हाफ्स भेटले.
आता इथून जर आपण केली तर हे दोन इक्वल हाफ्स भेटले. आता इथून जर आपण केली तर हे दोन इक्वल हाफ्स भेटले. सेम इथून जर केली तर हे दोन इक्वल हाफ्स भेटले. म्हणजे प्रूव्हन की स्टारफिशला जर आपण सेंट्रलमधून जर ॲक्सिस कुठेही पास करतोय तर आपल्याला इक्वल हाफ्सच भेटणार आहे. आणि अशा बॉडी टाईपला म्हणायचं रेडियली सिमेट्रिकल बॉडी. ठीक आहे. दोन होते. फर्स्ट असिमेट्री की कुठेही ड्रॉ करा इक्वल हाफ्स भेटणार आहेत का, नाही. देन रेडियली सिमेट्रिकलमध्ये कुठेही ड्रॉ करा, फक्त ती कुठून जायला पाहिजे, सेंट्रल पार्टमधून, सेंटरमधून. तुम्हाला कुठूनही इक्वल हाफ्स भेटतील. अँड द लास्ट इज बायलॅटरल सिमेट्री. आता बायलॅटरल सिमेट्रीमध्ये काय आहे मुलांनो, in this type of body there is only one such imaginary axis of body through which we can get two equal halves. म्हणजे की तिथे एकच ॲक्सिस असणार आहे. रेडियली सिमेट्री सारखं नाही की कुठून पण मी ॲक्सिस जर ड्रॉ केली तर इक्वल भेटेल. एकच अशी इमॅजिनरी ॲक्सिस असणार आहे जिथून जर तुम्ही ते डिवाइड केलं तर तुम्हाला दोन इक्वल हाफ भेटणार आहेत. सी गोटच्या असं मधून इवन वी ह्युमन्स जर तुम्ही असं त्याला आपल्याला डिवाइड करताय इक्वल हाफ्स नाही भेटणार आहे. बट जर मधून डायरेक्ट तुम्ही जर त्याला इमॅजिनरी लाईनमधून कट केलं तर दिस इज गोइंग टू बी वन इक्वल हाफ, दिस इज गोइंग टू बी अनदर इक्वल हाफ. सो अशी बॉडी टाईप ज्याला एकच ॲक्सिस दोन इक्वल हाफमध्ये डिवाइड करू शकते त्याला बोलायचं बायलॅटरल सिमेट्री. एक्झाम्पल इन्सेक्ट, फिश, फ्रॉग, गोट, काव, ह्युमन्स. ठीक आहे. इमॅजिन करत बसा आता कुणाकुणाला कुठली सिमेट्री सूट होणार आहे. क्लिअर? कळल्या तीन टाईप ऑफ सिमेट्री. हे आहे वन सेकंड क्रायटेरिया ऑफ युअर क्लासिफिकेशन. बॉडी सिमेट्री की असिमेट्रिकल बॉडी आहे, रेडियली सिमेट्रिकल बॉडी आहे की बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी आहे. क्लिअर? फर्स्ट काय होतं, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सी स्पॉन्ज ह्याला कुठून पण तुम्ही डिवाइड करा, कुठून पण कट करा, इक्वल हाफ भेटणार आहे का, नाही. सो विच मीन्स इट इज अ असिमेट्रिकल बॉडी टाईप. आता सेकंड बघा, ह्याला कुठून पण तुम्ही डिवाइड करा, फक्त सेंटरमधून पास होऊ द्या, काय भेटणार आहे, इक्वल हाफ्स. दॅट इज युअर रेडियली सिमेट्रिकल बॉडी. अँड युअर गोट, तिला फक्त मधूनच तुम्ही जर कापलं तर बायलॅटरल सिमेट्री भेटणार आहे. जर तुम्ही इथून पण तिला डिवाइड केलं तर इक्वल हाफ भेटणार आहे का, नाही. सो एकच ॲक्सिस आहे जी त्यांना दोन इक्वल हाफमध्ये काय करू शकणार आहे, डिवाइड. दॅट इज युअर बायलॅटरल सिमेट्री. क्लिअर? नाव द थर्ड पार्ट इज जर्म लेयर्स. म्हणजे काय, मी बोलले ना बॉडीला आपल्या लेयर्स असतात त्याला बोलायचं जर्म लेयर्स. युअर थर्ड क्रायटेरिया इज जर्म लेयर्स. काही ऑर्गॅनिझम्सकडं दोनच लेयर्स असतात, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. त्यांना म्हणायचं डिप्लोब्लास्टिक. एक्टो म्हणजे आउटर लेयर, एंडो म्हणजे इनर लेयर. आणि काही ॲनिमल्स असतात ज्यांच्याकडे एक्टोडर्म, एंडोडर्म आणि एक मधी पण एक लेयर असतो त्याला म्हणतात मीझोडर्म. सो तीन लेयर असणार याला म्हणायचं ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे, ते आपण पाहूयात काय. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, animals, germ layers are formed during initial period of their embryonic development. जेव्हा ॲनिमल जे आपण मल्टीसेल्युलर ॲनिमल्सबद्दल बोलतोय तर त्यांच्यात काय असतं मुलांनो, जर्म लेयर जे आहे ते कधी फॉर्म होतात, जेव्हा ते एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये असतात, जेव्हा ते एक छोटा एम्ब्रिओ असतो तिथूनच जर्म लेयर, बॉडीचे लेयर्स फॉर्म व्हायला सुरू होतात. डिफरंट टिश्यूज and from those germ layers different tissues are formed in body. जे जर्म लेयर्स आहेत त्यांच्यापासूनच वेगळे टिश्यूज आणि ऑर्गन्स जे आहेत ते उद्भवतात. इन केस ऑफ सम ॲनिमल ओनली 2 जर्म लेयर्स आर प्रेझेंट. सी. आणि इन केस ऑफ अदर ॲनिमल्स 3 जर्म लेयर्स आर प्रेझेंट. तिथे दोन्ही पण जर्म लेयर दिले आहेत. ऑल द जेवढे नायडेरियन्स आहेत त्यांच्याकडं 2 जर्म लेयर आहेत. इन मोस्ट ऑफ द रिमेनिंग ॲनिमल्स देर आर 3 जर्म लेयर्स.
नायडेरियन्स जे आहेत, फायलम नायडेरिया किंवा सिलियंट्रेटा पण म्हणतात, त्यांच्याकडं 2 जर्म लेअर आहेत. रेस्ट ऑल मोस्टली त्यांच्याकडं 3 जर्म लेअर आहेत. सी इथे त्यांनी दिला आहे. डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिकचं दाखवलंय. एक्टोडर्म आणि एंडोडर्म सगळ्यात आतला एक लेअर आहे, ही आतली बॉडी कॅव्हिटी आहे बरं का. इथे काय आहे, एंडोडर्म म्हणजे इनर लेअर, मधी डेड लेअर, असा कुठला लेअरच नाही आहे मिडलवाला, इट इज अ डेड लेअर. आणि बाहेर आहे एक्टोडर्म, म्हणजे त्यांच्याकडे प्रॉपर किती लेअर आहेत बॉडीचे जर्म लेअर, 2. आउटर वन इज कॉल्ड एक्टोडर्म, आउटर लेअर इज कॉल्ड एक्टोडर्म. इनर लेअरला काय बोलतात मुलांनो, एंडोडर्म. एंडो म्हणजे इन, एंडोडर्म. आणि मिडल लेअरला बोलायचं मीझोडर्म. मिडल लेअर इज योर मीझोडर्म. ठीक आहे, हे 3 जर्म लेअर आहेत. सगळ्यात बाहेरचा एक्टोडर्म, इनर एंडोडर्म आणि मधला मीझोडर्म. सो डिप्लोब्लास्टिक जे आहे हे काढून घ्या पटकन, लिहून घ्या, नाही तर स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, काढलं. सो जो तुमचा डिप्लोब्लास्टिक जर्म लेअर, जर्म टाईप असणार आहे, डिप्लोब्लास्टिक वाल्यांमध्ये काय असणार आहे, त्यांच्याकडे असणार आहे एक्टोडर्म अँड एंडोडर्म. आणि जो तुमचा ट्रिप्लोब्लास्टिक टाईप असणार आहे, त्यांच्याकडे काय असणार आहे, एक्टोडर्म पण, एंडोडर्म पण, आणि अजून एक मिडल लेअर कुठला, मीझोडर्म पण असणार आहे. ठीक आहे. सी एंडोडर्म सगळ्यात आत जो पिंक लेअर दिसतोय, ब्लू वाला जो आहे तो तुमचा एक्टोडर्म, जो डिप्लोब्लास्टिक मध्ये पण आहे, ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये पण एक्टोडर्म, पिंक वाला एंडोडर्म, आणि त्यांच्यात एक मिडल लेअर आहे, त्याचं नाव आहे मीझोडर्म. ठीक आहे. तर तुमच्या डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये फक्त हाच फरक आहे की ट्रिप्लोब्लास्टिक जर्म लेअर मध्ये 3 जर्म लेअर असणार, डिप्लोब्लास्टिक मध्ये 2 जर्म लेअर असणार. आणि मोस्टली जे डिप्लोब्लास्टिक आहे मुलांनो, ते कशात असणार आहे, कुठल्या जास्ती दिसणार आहे, कुठल्या फायलम मध्ये, तर बोलायचं फायलम नायडेरिया. कुठला, फायलम नायडेरिया. ठीक है, राइट इट डाउन फास्ट. चलो ठीक आहे. चलो आता 3 तर गोष्टी आपल्या झाल्या बाबा. कुठल्या 3 झाल्या बरं मुलांनो? फर्स्ट इज ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, सेकंड काय होता, बॉडी सिमेट्री, थर्ड इज युअर जर्म लेअर. आता फोर्थ आहे बॉडी कॅव्हिटी. फोर्थ इज युअर बॉडी कॅव्हिटी. आपली जी बॉडीची वॉल आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल
दिस इज युअर बॉडी. हां, ही आहे तुमची बॉडी वॉल आणि हे आहेत फॉर एक्झाम्पल हे आहेत तुमचे ऑर्गन्स. ठीक आहे, ही आहे तुमची बॉडी वॉल. ठीक आहे, ही काय आहे? बॉडी वॉल म्हणजे बॉडीची बाहेरची वॉल, आउटर लेअर समजा. स्किन नाही मुलांनो, जी बॉडी मसल्स झाले तुमचे, बोन्स झाले है ना, दॅट इज इन टू युअर बॉडी वॉल. आणि आतले जे इंटरनल ऑर्गन्स, आता हे जी बॉडी वॉल आहे, हे जे मसल्स आहेत, ह्या बॉडी वॉल आणि इंटरनल जे ऑर्गन्स आहेत त्याच्यात जर मोकळी स्पेस असेल त्याला बोलायचं बॉडी कॅव्हिटी. माझ्या इंटरनल ऑर्गन्स आणि बॉडी वॉलमध्ये जर एक ओपन स्पेस किंवा कॅव्हिटी असेल, दॅट इज कॉल्ड युअर बॉडी कॅव्हिटी. दॅट इज कॉल्ड युअर बॉडी कॅव्हिटी. आणि सायंटिफिकली त्याला बोलतात सीलोम. त्याला काय म्हणायचं? सीलोम. ठीक आहे, क्लिअर की काय आहे बॉडी कॅव्हिटी? सो काही ॲनिमल्समध्ये असते, काही ॲनिमल्समध्ये नसते. Cavity between the body wall and internal organ is called as coelom or body cavity. Mokri space between the internal organs and your body wall is called as body cavity or coelom. In case of multicellular animals, during initial period of their embryonic development, body cavity is formed from mesoderm. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये ही जी बॉडी कॅव्हिटी आहे ती कुठल्या लेअरपासून बनली आहे? ती बनली आहे मिझोडम, है ना. एक्टोडम झालं, एंडोडम झालं आणि मिझोडम. सो युअर मिझोडम, तुमचं जे मिझोडम आहे फॉर्म्स सीलोम किंवा बॉडी कॅव्हिटी. कोण फॉर्म करते आपल्या बॉडीतली कॅव्हिटी? दॅट इज युअर मिझोडम. ठीक आहे. Such type of body cavity is present in animals of phylum Annelid and all phylum coming after Annelid. बॉडी कॅव्हिटी जे आहे ते सगळ्या फायलममध्ये नाहीये. फायलम ॲनलिडापासून जे चालू होती तिथून पुढे बाकीच्या फायलम्समध्ये ती दिसते. कुठल्या फायलम नंतर? ॲनलिडा. आणि त्याच्यानंतर जेवढे पण आपल्याला फायलम दिसणार आहेत त्याच्यात आपल्याला बॉडी कॅव्हिटी दिसणार आहे. सीलोम is observed from phylum Annelids or phylum Annelida and rest all after Annelida. ठीक आहे. सो बॉडी कॅव्हिटी जी आहे, जी सीलोम आहे आपली, ती बनते मिझोडम पासून आणि ॲनलिडा किंगडम पासून आपल्याला बॉडी कॅव्हिटी दिसते. त्याच्या आधीचे जे किंगडम आहेत पॉरिफेरा, सिलियन ट्रेटा, ह्याच्यात बॉडी कॅव्हिटी दिसत नाही. ठीक आहे. सो द ॲनलिड्स हॅव बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम फायलम पॉरिफेरा, नायडेरिया अँड प्लॅटीहेल्मिंथिस. जे प्लॅटीहेल्मिंथिस, नायडेरिया, पॉरिफेरा जे ॲनलिड्सच्या आधी आलेले आहेत त्याच्यात बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते. सच ॲनिमल्स आर कॉल्ड असिलोमेट. ज्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी नाहीये अशा ॲनिमल्सला काय बोलायचं? असिलोमेट. त्यांना काय बोलायचं? हे लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. 2 सेकंड पटकन स्नॅप काढा. ठीक है. So animals who do not have body cavity are called as असिलोमेट.
ज्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी हा प्रकार नाहीये ह्यांना म्हणायचं असिलोमेट. एक्झाम्पल कोण आहेत मुलांनो? पॉरिफेरा के फायलम पॉरिफेरा, प्लॅटीहेल्मिंथिस अँड नायडेरिया. ठीक आहे, ज्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी नाहीये त्यांना म्हणायचं असिलोमेट. आणि काय एक्झाम्पल आहेत जे ॲनलिड्सच्या आधी आहे, जे ॲनलिडा फायलमच्या आधी आहेत? पॉरिफेरा, नायडेरिया, प्लॅटीहेल्मिंथिस हे 3 फायलम आहेत ज्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी नाही आहे. अँड देअरफॉर दे आर असिलोमेट. ठीक आहे. In case of animals from phylum Aschelminthis, they have body cavity but it is not formed by the above mentioned 2 ways. Hence they are called as pseudocoelomate. जे फायलम हे लिहिलंय तुम्ही, आपण फायलम Aschelminthis लिहू. पटकनी काढा स्क्रीनशॉट. ठीक आहे. सो असं एक फायलम आहे ज्याचं नाव आहे फायलम एस्कहेलमेंथिस. ओ सॉरी, मी स्पेलिंग थोडी चुकीची लिहिली. एस्कहेलमेंथिस. अरे यार, परत तीच लिहिली. व्हॉट्स रॉंग विथ मी? ठीक आहे, एक फायलम आहे एस्कहेलमेंथिस, त्याच्याकडे बॉडी कॅव्हिटी आहे. ठीक आहे, त्याच्याकडे सिलोम आहे, बॉडी कॅव्हिटी आहे. बट ती बॉडी कॅव्हिटी जी आहे ती मिझोडर्म पासून फॉर्म नाही झाली. ती काय? मिझोडर्म पासून फॉर्म नाही झाली, ती वेगळ्या वेनी फॉर्म झाली आहे. म्हणून ट्रेडिशनल वेनी फॉर्म न झाल्यामुळे ह्यांच्या बॉडी कॅव्हिटीला ह्यांना म्हणायचं आपण सुडोसिलोमेट्स. ह्यांना बोलायचं आपण अरे सुडोसिलोमेट्स. वाय ह्यांना सुडो का बोलायचं? कारण ती ट्रेडिशनल वेनी मिझोडर्म पासून नाही बॉडी कॅव्हिटी फॉर्म झाली. आपण काय शिकलो? बॉडी कॅव्हिटी कशाने फॉर्म झाली आहे? मिझोडर्म पासून. सो सुडोसिलोमेट्स असे आहेत ज्यांच्यात बॉडी कॅव्हिटी तर आहेत, बट त्यांची जी बॉडी कॅव्हिटी आहे ती कशाने? मिझोडर्मने फॉर्म झाली आहे का? नाही. इट इज फॉर्म बाय सम अदर वे. ठीक आहे, अशांना म्हणायचं सुडोसिलोमेट. आणि ते कोण आहेत? फायलम एस्कहेलमेंथिस. फायलम एस्कहेलमेंथिस. आणि ज्यांच्याकडे प्रॉपर मिझोडर्मवाली बॉडी कॅव्हिटी आहे त्यांना काय बोलणार? सिलोमेट्स. ज्यांच्याकडे नाही आहे असिलोमेट्स. ज्यांच्याकडे वेगळ्या वेणी आहे रादर देन मिझोडर्म, सुडोसिलोमेट्स. ठीक आहे, हे होती तुमची बॉडी ही होती तुमची बॉडी कॅव्हिटी. एकदा लिहून घ्यायचं कुणाकडं काय आहे, म्हणजे तुम्हाला बुकमध्ये सारखं नाही बघावं लागणार. फर्स्ट यूसिलोमेट्स. यूसिलोमेट्स. यूसिलोमेट्स कोण आहेत? प्रॉपर बॉडी कॅव्हिटी formed from mesoderm. ठीक है, animals that have, ठीक है, so animals that have a proper body cavity formed from mesoderm ह्यांना म्हणायचं यूसिलोमेट्स. देन असिलोमेट्स कोण आहेत मुलांनो? असिलोमेट्स आहेत animals
who do not have बॉडी कॅव्हिटी, नाहीच आहे आमच्याकडे बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे. आणि लास्ट स्युडोसिलोमेट्स. animals that have body cavity but not formed by mesoderm. ठीक आहे. सो हे आहेत 3 प्रकारचे बॉडी कॅव्हिटी वाले कॅटेगरायझेशन. युसिलोमेट्स ज्यांच्याकडे प्रॉपर बॉडी कॅव्हिटी आहे, कुणापासून फॉर्म झाली आहे, मिझोडम. असिलोमेट्स त्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटीच नाही आहे. सुडोसिलोमेट्स त्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी आहे पण ती कशाने फॉर्म झाली आहे, मिझोडमनी झाली आहे का, नाही. सो देअरफॉर दे आर कॉल्ड सिलोमेट्स. ठीक आहे. काढा एक स्क्रीनशॉट. मग ह्यानंतर डायरेक्ट आपण जाऊया बॉडी सेगमेंटेशनकडं. विथ दिस वी विल एंड युअर सेशन. बॉडी सेगमेंटेशन झाल्यावरती. ठीक आहे. करू इरेज. जायचं फायनल टॉपिकला ऑफ युअर क्रायटेरिया. Your last is body segmentation. आता बॉडी सेगमेंटेशन म्हणजे काय, का जर ॲनिमल्सची बॉडी छोट्या 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 युनिट्समध्ये डिवायडेड असेल तर त्याला म्हणायचं बॉडी सेगमेंटेड आहे. जर एखाद्या ॲनिमलची बॉडी छोट्या छोट्या सब युनिट्समध्ये डिवायडेड आहे त्याला आपण बोलायचं द बॉडी इज सेगमेंटेड. आणि तो छोटा छोट्या 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 युनिट त्याला म्हणायचा सेगमेंट. इन जनरल जे सेगमेंटेशनचं मिनिंग आहे छोट्या छोट्या युनिटमध्ये डिवाइड झालेलं तेच बॉडीशी रिलेटेड पण आहे की ती बॉडी छोट्या छोट्या सेगमेंट्समध्ये डिवायडेड आहे. ठीक आहे. सो लास्ट क्रायटेरिया इज की ती बॉडी सेगमेंटेड आहे की असेगमेंटेड. ठीक आहे. की बॉडीला सेगमेंट्स आहेत की नाही आहेत. फाईन. इफ द बॉडी ऑफ ॲनिमल इज डिवायडेड इंटू स्मॉल सिमिलर युनिट्स, ते सेगमेंट सिमिलर असले पाहिजे, वेगळे नाही बरं का, then such body is called as segmented body and each small unit is called as segment. Example, earthworm. आपण बोललो की नाही, earthworm बघा, कॅटरपिलर बघा, त्यांची बॉडी कशी आहे, इक्वल डिव्हिजन्स आहेत आणि त्याच इक्वल डिव्हिजन्सला बोलायचं सेगमेंट्स. क्लिअर. खूप इझी होतं. लास्ट तर काय नाही, सेगमेंट्स आपल्याला माहिती आहेत. सो काय होते 5 क्रायटेरिया मुलांनो. न्यू मेथड जे आपण न्यू वे ऑफ क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया. फर्स्ट, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सेकंड, व्हॉट इज युअर सेकंड, आठवा, इट इज युअर बॉडी सिमेट्री. थर्ड, इट इज युअर जर्म लेयर, डिप्लोब्लास्टिक आहे का ट्रिप्लोब्लास्टिक आहे. फोर्थ, बॉडी कॅव्हिटी आहे का. अँड लास्ट, बॉडी सेगमेंट. ठीक आहे. कळलाय क्रायटेरिया. आय नो मोठा सेशन होता आणि हे क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. बिकॉज जेव्हा आपण दर फायलम शिकणार आहोत तिथं तुम्हाला हे टर्म्स येत जाणार आहेत की फायलम दिस इज सिलोमेट, I mean eucoelomate, this phylum is pseudocoelomate, this phylum has segmented bodies. So तुम्हाला ह्या गोष्टी ऑलरेडी माहिती असायला पाहिजे की पुढे जाऊन ते शब्द बघून यू वुड नॉट गेट कन्फ्यूज. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण सुरू करणार आहोत आपल्या नॉन कॉर्डेट्स सोबत, जे तुमचे 10 फायलम्स आहेत. सो ते सुरू करायच्या आधी आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड दिस क्रायटेरिया. आय होप ह्या व्हिडिओमध्ये कळलं असेल, बट तो बुकमध्ये वाचा, जे नोट्स दिलेत त्यात वाचा, व्हिडिओ रिपिटेटिव्हली बघा आणि हे जे 5 क्रायटेरिया आहेत ते समजून घ्या. म्हणजे तुम्हाला फायलममध्ये पण ते क्रायटेरिया असे समजतील. ठीक आहे. आय होप दिस सेशन वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड नॉलेजेबल टू यू ऑल. आता आपण भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. स्टे ट्यून्ड. थँक्यू.